समोरून प्रस्ताव आल्यास पक्षांतर्गत चर्चा होऊ शकते असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। दादांची भाजपसोबत जाण्याची भूमिका स्पष्ट होती असंही तटकरे म्हणाले। दरम्यान विलीनीकरण होणार होतं, दादा नेतृत्व करणार होते असा लेख शशिकांत शिंदेंनी लिहिलाय। अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीमधून बाहेर पडल्याचंही त्यांनी म्हटलं। यावर पुन्हा असं वक्तव्य केलं तर जशास तसं उत्तर देणार असा इशारा तटकरेंनी दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार होतं आणि अजितदादा त्याचं नेतृत्व करणार होते असा मोठा दावा शशिकांत शिंदेंनी केलाय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मासिकात शशिकांत शिंदेंनी अजितदादांबद्दल लेख लिहिलाय। या लेखात त्यांनी हा दावा केलाय। राष्ट्रवादी मासिकात शशिकांत शिंदेंनी काय लिहिलंय तेही पाहूया। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे दादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता। झालेली चूक दुरुस्त करायची या विचाराने दादा मागील 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते। दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण करायचं असा निर्धार धरून ते जयंत पाटील, पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते। निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादीची युती घडवून आणली। स्वतः हिरीने प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करण्याचा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता। विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा दादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णयही साहेबांसह सर्व नेत्यांनी केला होता। कार्यकर्त्यांची तर हीच इच्छा होती, त्यासाठी ते आग्रही होते। मध्येच काळानं झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचं स्वप्न अपुरं राहिलं। आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे। त्यासाठी प्रत्येकाने आपलं मन मोठं करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत। राष्ट्रवादीचं विलीनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूतीने उभा करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादी मासिकात लिहिलंय। अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे। परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते। याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे, माझा आक्षेप आहे। अशा पैचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। यापुढे जर काय ते अशा आरोपांच्यामुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर काय बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल। या संदर्भातला निर्णय जेव्हा केव्हा कोण चर्चा सुरू करेल त्यावेळेला वहिनी आहेत, कारण त्या आमच्या नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आणखीन पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती येईल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत। या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते। मी वारंवार कालपासून किंवा नेहमी स्पष्ट केलेलं आहे की त्या संदर्भातला विषय हा तिकडून ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला त्याच्यातली चर्चा होईल।